जानकी जीवन स्मरण जय जय राम. आपल्या बघा 7-8 ओव्या झाल्या. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? सद्गुरू आणि शिष्य, सत्शिष्य म्हणत नाही, तो सद्गुरूच आहे, आणि शिष्य यांच्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर सगळं चाललं. त्यांची स्तुती आहे सद्गुरूची, होय ना? तुम्ही काय पाहिलं असेल? सगळं गुरु काय करतोय पाहिलं. बघा तुम्ही, मला कबूल आहे. असं आहे, गुरुचं कार्य काय? असं आहे की संबंध म्हटला ना, तो 2 अंगी असतो. त्याला बायपोलर असं म्हणतात. सगळे संबंध, एक संबंध माझ्याशी संबंध कसा असेल हो? तादात्म्य संबंध आहे, हा काय संबंध नव्हे, नाही का? मग जर गुरु आणि शिष्य यांचा संबंध असेल तर गुरुची बाजू आहे, शिष्याची बाजू आहे. बर, शिष्य सत्शिष्य नसेल, जाऊ द्या. याची जाणीव गुरुला आहे की नाही? असणारच. त्याशिवाय तो स्वीकार करणारच नाही, नाही का? मग भानगड काय आहे? शिष्य किती स्वीकार करतो गुरुला याच्यावर आपण लक्षात घ्या. आहे आपण इतकी उपासना करतो. आळंदीला काय, सज्जनगडाला काय, पंढरपूरच्या पांढरे, म्हणजे आपण महाराष्ट्रातले, हा, अरे केवढी उपासना! 3-3 वेळा आहे, पूजा काय, आणि मग ते भजन काय, सगळं काय. हा, व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? याचं पगारात काय पडतं? संस्थानात तर असं दिसतं, आनंदी काय आमचे काय, की तिथे काम करणारी माणसं लोकांना नावच ठेवतात बाहेर, कारण यांचं ऐकत नाही कोणी. हा, याच्याकरता का तू तिथे जातोस? नाही का? म्हणजे मी काय करतोय, कशा करता, म्हणजे व्यवहारच तिथे नेतो का नाही? मग त्यांनी काय सांगितलं? पहिल्यांदा बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी आजकालच्या भाषेमध्ये म्हणजे सिक्सर मारली आहे, बरं का? ते क्रिकेटचं आहे ना, सिक्सर म्हणजे 6 6. बघा काय सिक्सर आहे. तर त्यांनी काय केलं? सद्गुरूला आईची उपमा दिली. जेवविता सद्गुरू निवृत्ती बंधू. जेवविता म्हणजे भरवतो, जेवायला घालतो. आता लग्न झालेल्या मुलाला काय जेवायला घालायचे नाही, आजारी असले सोडून द्या हो, लहान पोरालाच घालते, होय ना? म्हणजे ते गृहीतच धरून चाललेत. या आलेखाचा असाच आहे. म्हणूनच आपली धडगत आहे, ध्यानात ठेवा. मग मी सांगितलं 2 आहे, म्हणजे द्विअंगी आहे. बायपोलर म्हणजे गुरुचं काम आणि शिष्याचं काम. प्रत्येकाचं कार्य आहे. देयर इज अ फंक्शन फॉर बोथ. दोघांनाही फंक्शन आहे. तर शिष्याचं फंक्शन काय आहे गुरु बघत नाही. तुझं पाहावं, माझं काय मी सांगतो. म्हणून त्यांनी आईची उपमा घेतली. तू काय करा बहिणी, हे माझ्या मनात का आलं? महाराजांना मी म्हटलं, आपल्या लोकसंग्रहाचं तत्व काय होतं? एवढा लोकसंग्रह केला, आपल्या लोकसंग्रहाचं तत्व काय होतं? त्याने काय करावं मी कधी पाहिलं नाही. त्याच्या बाबतीत माझं कर्तव्य काय एवढं पाहून वागलो. हा, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. पण शहाणा शिष्य जो आहे, का आता शहाणा शब्द वापरायचा, त्याने नको का समजायला की मी काय करायला पाहिजे. निदान मी म्हणतो पडून तरी राहावं त्याच्या जवळ नुसतं, नाही का? आपली अक्कल चालवू नये, नुसतं पडून राहावं. तू काय करायचं ते कर. मातेची एक खांदी बाळ नेणे शीण, कडेवर घेतल्यानंतर ते पोराला काय? तुकाराम महाराज म्हणाले, भावना त्या भिन्न मुंडाव्या, बाकीच्या भिन्न भावना मुंडून टाकाव्या. एक, तू माझी आई, तुझ्याकडे
खांदे म्हणजे आपण इकडे कडेवर म्हणतो, पण हे खेडेगावाकडे की नाही बाजाराला त्या बायका घेऊन ते खांद्यावर घेऊन येतात. आणि गंमत अशी मी पाहिलेलं आहे औरंगाबादला की उन्हाळा भयंकर, तर आपल्या डोक्यावरचं पदर त्याच्या डोक्यावर घालून ती बाई येते. डोक्यावर पाटीबिटी असते काहीतरी विकायला घेऊन येते. सांगण्याचा हेतू काय मला आपल्याला, तर कालचा जो विषय होता आपला त्याला अतिशय महत्व आहे की तो सद्गुरू माझ्या जीवनात किती शिरलाय, माझ्या जीवनाचा कितवा भाग तो आहे. संबंध म्हणलं की प्रत्येकाचा संबंध आला. अगदी साधी गोष्ट घ्या, समजा तुम्ही एखाद्याला पैसे दिले आणि तो परत करीत नाहीये, अंतकाळी आठवण व्हायची त्याची, इतका तो जीवनात शिरलेला, अरे सगळं सोडून जायचं आहे आणि त्याची आठवण, असं द्वेष मत्सर अशा सगळ्यात आहे. म्हणजे इतकं खोल गेलेलं असतं. आपण आपल्या परमार्थी म्हणतो, त्याला जरा फुलं दिली, काही फळ दिलं म्हणजे झालं, आपलं कर्तव्य संपलं, नाही का. मी तुम्हाला त्या यांचं सांगितलं ना बुवांचा, पंढरकर बुवांचं, ते खरं आहे. ते म्हणाले निरूपण झाल्यावर लोक नमस्कार करायला येतात, त्यांचा हेतू असा असतो की बुवा निरूपण फार चांगलं झालं, तुमचं निरूपण परत करतो तुम्हाला म्हणून नमस्कार करून जातात. धुंडा बुवा म्हणलं वा, ही कल्पना छान आहे, नाही का. म्हणजे पुन्हा ऐकायला मोकळा आपला दुसऱ्या दिवशी, कालचं जाऊ दे की गेलं, नाही का. हा, मग कालचा विषय हा होता. त्यांनी का सांगितलं असं, मला त्या संबंधाची जाणीव नाही. एक गमतीचं उदाहरण सांग. अलीकडे काय आहे, आपण युरोपियन पद्धतीवर जातो आहोत ना, तेव्हा लग्न झाले की मधुचंद्राला जातात, बरं का. मधुचंद्र म्हणजे आता नाविन्य असतं आपलं, ठीक आहे, पैसा असतो जवळ, जातात कुठेतरी हॉटेलमध्ये इकडे तिकडे, पुढे मारामारी असतेच ती, बरे का. ते मधुचंद्र नाव नसतं, नाव कसं आहे बघा, मधुचंद्र, नाही का. तर सांगण्याचा हेतू असा आहे की एकाला मी विचारलं, आमचा विद्यार्थी असतो, अरे तुम्ही गेला होता 4-8 दिवस बंगलोरला, कुठे गेला होता. तर म्हणलं तुम्ही 8 दिवस एके ठिकाणी तर काय केलं काय. सर मला शेवटी इतका कंटाळा आला 2-3 दिवसांनी की ओळख सोय नाही, असं वाटलं की कशाला आपण आलो इकडे धडपड्यात म्हणून, बरं का. याचा अर्थ काय, नवीन संबंध जरी आला तरी तो आत गेला नाही. म्हणून पहिली गोष्ट आपण ध्यानात ठेवा, बरं. हे मी प्रेमाने सांगतोय, माझा अधिकार म्हणून सांगत नाही. गुरुचा जर कंटाळा येऊ लागला तर पाप झालं असं सांगतात. पुढे तुमचे गुरु प्रत्यक्ष परमात्माबद्दल सुद्धा जर कंटाळा आला तर पाप झाला. आणि नको बुवा असं वाटलं क्षणभर सुद्धा संपलं, विटाळ झाला माणसाला. एक त्याबरोबरच त्याच्या अनुषंगाने जर त्यांनी सांगितलेल्या साधनाबद्दल विकल्प आला तर पाप घडलं. लक्षात ठेवा, आपण सद्गुरूची आवड म्हणून जी आहे, कंटाळा नाही आणि विकल्प नाही. हे मी मानसशास्त्र सांगतो आपल्याला, बरं. जर त्यांनी नाम दिलंय आणि नाम घेताना पुरे काय असं वाटलं ना, समजावं आपण नालायक आहोत, त्याला आवडणार नाही, तो दूर करणार नाही, पण आवडणार नाही. हे मानसिक आहे सगळं, बरं का. तिसरी गोष्ट जर असेल, तुमच्या लक्षात येत आहे ना, तिसरी गोष्ट जर असेल तर माझं अज्ञान मला कबूल करायला पाहिजे. हे होत आहे हे काही शुभचिन्ह नव्हे, हे अज्ञान आहे, हे नसायला पाहिजे, ते तुम्ही काढा अशी वृत्ती तयार व्हायला पाहिजे. जसं आपण एक लहान मूल आहे आणि मातीमध्ये घोळलं, खेळलं, आल्यानंतर आई त्याला स्वच्छ करते ना, ते मूल असेल तर आई स्वच्छ करेल. मोठा माणूस लोळून आला तर, एक बाई आपल्याकडे येत असत
त्यांचा नवरा रोज रात्री 2 माणसांना आणून दारू प्यायचे सगळे. तर ती बाई म्हणायची की ते सगळे ग्लास पीस मला धुवावं लागेल आणि हा ओकायचा ते पिऊन. काय करायचं म्हणाली, सगळं हांतरुणावर ओकायचं, हे करायचा नाही. मला म्हणायचं इतका म्हणाला वैतागलाय, तिने तो विहिरीत उडी मारली बघा, पण लोकांनी बाहेर काढलं त्यामुळे ती जगली. त्याची मुलगी 10 वर्षाची घरात सगळं वातावरण नाहीशी झाली, कुठे गेली त्याचा पत्ता नाही. मग जर आपल्याला विकल्प आला, कंटाळा आला किंवा त्याच्याबद्दल प्रेम कमी झालं तर असं वाटलं पाहिजे की काय तर साधेल बघा, नाही तर नाही साधेल. कायदा तो कायदा असं नाही का. तुम्ही असं थोडा विचार करा, वर्षोनवर्ष 50 वर्ष वारी चालली आहे, 50 वारी. परवा ते गिरस्त भेटले सज्जनगडावर जाणारे बरं का, किती म्हणाले लहानपणापासून जातोय, पुढे काय बरं का, पुढे पाऊल पडलं पाहिजे ना. कारण हे नाही का, माझ्या म्हणण्याचा हेतू काय की आपण हे सद्गुरूचं वाचित असताना माझा तो आदर्श आहे असं वाटलं पाहिजे. मला तसं व्हायचं आहे म्हणजे त्याला अतिशय प्रिय व्हायचं आहे बरं का. जर मी त्याच्याशी खरा संबंध प्रस्थापित केला, खरा थोडा का असेना, तर त्याच्या गुणांचा माझ्यामध्ये संचार होईल. ध्यानात ठेवा, मी संचार शब्द वापरतोय. तो उदार असला तर मी उदार होईल, तो शांत असला तर मी शांत होईल, तो समाधानी असला तर मी समाधानी होईल. बर, तो गोड बोलणारा असला तर मी गोड बोलणारा होईल. महाराज एकदा म्हणाले, माझ्या जवळ राहून जो गोड बोलायला शिकला नाही तो काहीच शिकला नाही. बघा आपण हे की नाही, लोक बोलतात सो किती महत्वाचं आहे नाही का. नाही तर वेगळं वागडं होऊन हिडीस पिडीस करणारा सत्पुरुष समजला जातो. आहे ना असं. अक्कलकोटचे स्वामी बनायला बनतात सगळे. समर्थांनी दासबोधामध्ये गोड वाणीला किती महत्व दिल्याची कल्पना आहे का आपल्याला. ते आपल्याला हे माहिती आहे, राखावी बहुतांची अंतरे. याचा अर्थ काय गोड बोलल्याशिवाय. प्राणी मिळवून घ्यावा बरव्या शब्द, गोड शब्द सहज सांग. तर मग त्याचा गुण मुख्य काय आहे, तो संचारला पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे इंग्लिशमध्ये इन्फेक्शन झालं पाहिजे. अलीकडे फार व्हायरस इन्फेक्शन त्याला म्हणतात. बरं, काय झालं की डॉक्टर म्हणतो हो इन्फेक्शन झालंय तुम्हाला, आणि ते व्हायरस म्हणजे काहीतरी जंतू असतात मला वाटतं ना. त्याच्या मेंदूला झालंय व्हायरस इन्फेक्शन, आमच्या मेंदूला काय झालं होतं. म्हणजे इन्फेक्शन आहे, चांगल्या अर्थाने इन्फेक्शन आहे. त्याचं गुण मला लागलं पाहिजे. संगतीचं महत्व हे आहे बरं का. मग त्याच्यावर 2 गोष्टी आहेत. काय आहेत, त्याच्यावर अज्ञान नाही, तो ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानाचं लक्षण काय, आपल्याला काही त्या ज्ञानमीमांसेत जायचं नाही. कोणत्याही तऱ्हेच्या खोट्या कल्पना नसणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. सत्याचं दर्शन होणं हे जो ज्ञानाचं मर्म असेल, तर भ्रम सगळे नाहीसे झाले पाहिजे, हे एक. आणि दुसरं, त्याजवळ असेल तर शांती असते. शांती म्हणजे त्याचा प्राण आहे सत्पुरुषाचा. बरं, समाधान शांती असते. अगदी कोणत्याही अवस्थेत त्याची शांती बिघडत नाही. तरच तो सत्पुरुष, नाही तर त्यासारखं असतो नाही का. मग ह्या 2 गुणाचा परिणाम आपल्यावर झाला पाहिजे. तो परिणाम होतो असं आजच्या ओळीत सांगितलेलं आहे. ओळी अशी आहे बघा, अविद्येचे काळवखे बरं का, की स्वबोध सुदिन हाके शीतळ प्रसादारके जयाचे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक विरोधाभास दाखवलेला आहे. शीतळ प्रसाद अर्क, अर्क म्हणजे सूर्य. सूर्य उगवलाय, तो काही थंड असेल का. तुम्ही विचार करा, अहो थंड असणं शक्यच नाही, तो अग्नीचा गोळा आहे ना.
पण हा सत्पुरुष जो आहे हा सूर्य आहे, कारण ज्ञानी आहे. ज्ञान असून नाही अविद्येचे काळवखी, म्हणजे अविद्येचा जो अंधकार आहे तो अंधकार नाहीसा होऊन जातो. हा अर्थ उजळायचा पावल्यावर आणि त्याबरोबर तो शीतल करतो, तुम्हाला शांत करतो, समाधान देतो. समाधान या अर्थाने म्हणलेलं आहे. मग मी सद्गुरूची उपासना करताना मला दोन अनुभव आले पाहिजेत. एक, मला समाधान व्हायला पाहिजे. एकदम होणार नाही, क्रमाक्रमाने. नाही बा, पूर्वीपेक्षा समाधान आहे आज, मी समर्थांच्याकडे जातो, माझं मन समाधानी आहे, बरोबर का, हे एक. आणि दुसरं, माझे भ्रम कमी होत गेले पाहिजे. आता असं आहे, तुम्ही म्हणाल हा शब्द तुम्ही वापरता, भ्रम भ्रम काय हो. एक 2-3 उदाहरणं सांगतो, बरोबर का. अलीकडे तुम्हाला बीकॉमला वगैरे पोरं जातात ना, मुलं मुली जातात ना, त्यांना की नाही एक ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून विषय असतो, सेल्समनशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातबाजी असंच त्याला म्हणा तुम्ही. आणि अलीकडे तुम्ही पाहताना या 5-10 वर्षामध्ये वर्तमानपत्रात केवढ्या जाहिराती येतात. आणि असं मी ऐकतो की एकेका जाहिरातीला 10,000 रुपये घेतात. हे कमीच असेल, टाइम्स ऑफ इंडियाचे समजे 50,000 असतील बघा. हा, बरं का. या जाहिरातीचं मर्म काय असतं, आपल्या मालाची तारीफ करायची, ती इतकी करायची की तुम्ही भ्रमिष्ठ होऊन तो घ्याल. नाही, तुम्हाला मी गंमत सांगितलं ना, खरोखरच आहे. त्या हमाम साबणाची जाहिरात, कातडी मुलायम होते, एका माणसाने आणली. कातडी मुलायमाच्या ऐवजी खरबडीत झाली. अहो, हे काय म्हणाले. अरे म्हणलं, ही जाहिरात आहे, ती बरोबर आहे, तुला बेवकूफ बनवायचं आहे, जाहिरातीचं काय आहे म्हणजे, असं काय करतोस तू, नाही का. काय आहे, याच्यावरती एका माणसाने फार कोटी केली. हे तुम्हाला सांगायचं मर्म आहे. त्याने कोटी काय केली, अहो सत्पुरुषला जाहिरातबाजीच करतात म्हणाले. बरं का. म्हणजे महाराजांच्या सारखा, समर्थांच्या सारखा ज्यावेळेला भगवंताच्या भक्तीचा आणि नामाचा प्रसार करतात, त्यावेळेला थोडी जाहिरातबाजीच करतात. काय चूक आहे, बरोबर आहे तिने. हा, पण फरक एवढाच आहे की त्यांचा माल फुकट मिळतो, हे एक. आणि त्याचा अनुभव साक्षात त्यांनी घेतलेला असल्यामुळे तिथे लबाडी. हा, अंतिम सत्य आहे ते, बरं का. खरं काय सांगण्याचा हेतू माझा आपल्याला एवढाच की आपण सत्पुरुषाजवळ गेलो, त्याची उपासना केली, तर आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी. एक, मन समाधानी पाहिजे, तृप्त पाहिजे माणूस. तुम्ही व्यवहारात प्रगती करू नका असं नाही म्हणलं, पण ते करीत असताना आपलं जे आहे ते समाधानाने भोगावं. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. म्हणाले, एखाद्याचं नशीब असं असतं, संपत्ती येते पण भोगायला मिळत नाही. असं अलीकडे पुष्कळ दिसतो. काय पैसा मिळवतात लोक, अक्षरशः कोट्यवधी रुपये मिळवतात. अरे पुढे काय, याचा तू भोग घेतोयस का, नाही का. उधळण्याच्या दृष्टीनं सुद्धा दान बिन जाऊ द्यावं, पण उधळण्याच्या दृष्टीनं नाही, नुसतं पैसा पैसा करायचा. सांगशील तू काय आपल्याला, तर माणसाला समाधान पाहिजे. मी करतोय ना, यात माझं समाधान आहे. तुम्ही पूजा करा, त्याचं नामस्मरण करा, काही करा, समाधान पाहिजे. याला काय अट आहे, याला अट अशी आहे, मला काही आता नकोच आहे तर समाधान मिळेल, हे शेवटचं, बरं का. पण आज तसं नाहीये, मला अनेक गोष्टी पाहिजेत. मग त्याचा पर्याय असा आहे, मला हे पाहिजे पण तुमच्या मनात असलं तर त्याला देऊ नका, म्हणजे समाधान टिकेल. समजलं. माझा मुलगा शिकत नाहीये, चांगलं वागत नाहीये, तो चांगला व्हावा, शिकावा अशी माझी इच्छा आहे. मी तुमच्या कानावर घालतो, तुम्हाला करायचं ते करा, पण माझं समाधान टिकवा. हा पर्याय आहे त्यामध्ये. मला एक चांगलं घर पाहिजे, आज माझा पैसा नाहीये, मग आपल्या कानावर घातलंय, पण आपल्याला पाहिजे ते करा. मग
काय होईल, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुधारणा करावी ही जी व्यवहारिक वृत्ती आहे ही तर राहीलच, पण ती मोचक राहणार नाही, ती त्रास देणार नाही. माझा मुलगा जर ऐकत नसेल तर त्यांची प्रार्थना करावी की बुवा व्यवहारदृष्ट्या असं वाटतं की हा माझा ऐकावा, नाही ऐकत आहे तरी पण मग माझं समाधान बिघडवू देऊ नये असं ते. बरं, याला तत्वज्ञानात एक उपाय सांगितला, हा भक्तीचा उपाय सांगितला. तो उपाय असा आहे, त्याला संस्कृतामध्ये साधारणीकरण असं म्हणतात, युनिव्हर्सलायझेशन. बरं का, हा संस्कृत शब्द आहे साधारणीकरण, इंग्रजीत त्याला युनिव्हर्सलायझेशन. म्हणजे काय, माझा मुलगा आजारी आहे आणि तो बरा होत नाहीये, तर जगामध्ये इतकी मुलं अशी आजारी आहेत जी बरी होत नाहीये, त्यापैकी हा एक आहे असं खरं वाटलं पाहिजे, बोलण्यापुरतं नाही. जर माझ्या वाटेला आलंय ते, इतक्या लोकांच्या वाटेला माझ्या वाटेला नाही असं म्हटल्यानंतर मग दुःख होणार. मग समाधानाला आज माझ्या जवळ जर काही असेल तर तुला आवडेल तसं मी वागतोय, आणि तुला आवडणारी गोष्ट असेल तर व्यवहाराचं जे कर्तव्य करून सुद्धा तुला सोडणार नाही, एवढं आहे. नाहीतर एक असं होतंय, आपण एखाद्या सत्पुरुषाकडे गेलो आणि व आम्ही लॉटरीमध्ये पैसे घातले मला मिळू दे, आणि नाही मिळाले, तुमचा माझा संबंध नाही म्हणून गेला तर नाही का, याला सत्पुरुषच उदाहरण देतात. अलीकडचा कायदा फार बदलला आहे आता. ते म्हणले लग्न झालं व्यवस्थित धर्माला अग्निसमोर ठेवून लग्न झालं, पण मूल बाळ झालं नाही, तर ती स्त्री जशी जन्मभर त्याच्याजवळच राहते तसं परमात्मा मला अमुक देत नाही किंवा गुरु देत नाही म्हणून त्याला सोडणं हा काही पतिव्रता आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा. गीतेमध्ये अव्यभिचारी भक्त असं म्हटलेलं आहे, अव्यभिचारिणी भक्ती. बरं, दुसरा विचार नाही, तू म्हणजे तूच, तुला धरणार रडावं, त्याच्याजवळ रडावं. जगाकडे रडून काय करता आपण, जग माझ्यासारखंच आहे दुःखी. समर्थाने म्हणले दुःखी अशी दुःखी भेटले, त्यापैकी होते नाही का. मग तुझं दुःख जास्त तर माझं दुःख जास्त असं म्हणण्याची पाळी येते, आहे नाही. असं आहेच जगामध्ये. कोणाचा प्रपंच आजपर्यंत असं झालाय की जो मनासारखा झालाय? आपण सांगा, किती मोठे मोठे माणसं पाहिली जगात, नाव कमावलेली प्रसिद्ध माणसं, प्रपंच धड नाही. याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं त्या प्रसादचं, नाही का. इथे मग गव्हर्नर नव्हता का, मुंबईचा गव्हर्नर होता, तेव्हा आमचे प्रोफेसर होते, त्यांचे क्लासमेट पंडित नेहरू हे राव म्हणून, आणि हा बरं का तिघ जण केम्ब्रिजला एके ठिकाणी शिकत होते. तर हा इथे आल्यानंतर गव्हर्नर झाला मुंबईचा, राज्यपाल. तेव्हा एक राव भेटायला गेले आणि म्हणाले की प्रसाद काय भाग्यवान आहेस तू, एवढ्या पुढे आला. त्याचा बाप भारतरत्न होता बघ, डॉक्टर भगवान दास म्हणून, पहिला भारतरत्न होता डॉक्टर भगवान, बनारसला असेल, त्याचा हा मुलगा. बरं का. तर तो काय म्हणाला, राव या राम, अरे तू चुकतोस म्हणाला, माझा एक मुलगा अपंग आहे आणि त्याची जबाबदारी मला रात्रंदिवस जे बोसते मारणे, काय करू. तर तुमच्या आमच्यासारख्याची काय कथा आहे मला सांगा. प्रपंचात काहीतरी कमी जास्त राहायचंच, मग ते नसावं ही प्रार्थना करावी. पण केली असताना आता काय करायचं तू बघ, मी त्याच्यावर चिंतन करणार नाही, माझं समाधान बिघडू देणार नाही. हे ते आहे म्हणजे गुरुची उपासना. आपल्याला काय शिकायचं त्यातून हे सांगतो मी, बरं का. नुसतं वेदांत ऐकून काय करायचं हे. आता शीतल नाही का, शीतल म्हणजे थंड. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये गुरुला वंदन केलं आहे, त्यामध्ये ही कल्पना निराळ्या तऱ्हेने घातली. सूर्याची कल्पना आहे ना, अर्क म्हणलेलं आहे, प्रसाद अर्क. काय सुंदर आहे बघा, प्रसाद रूपी सूर्य उगवलेला आहे.
भगवंताचा सत्पुरुषाचा प्रसाद म्हणजे ही कृपा, हा प्रसाद तुमची भाग्याची वेळ आली असं समजा. बरं का? तिथे काय म्हणलेलं आहे, असा एक नवीन सूर्य उगवलाय. बरं का? की तो उगवल्यानंतर हे विश्व सगळं नाहीसच झालं म्हणाले. काय असेल म्हणजे विश्व दिसणं हा सूर्योदयाचं मार्ग आहे. सूर्योदय झाल्यानंतर संबंध विश्व दिसायला पाहिजे. आणि हा सूर्य उगवलाय तर उदयाला नवल चंडांश म्हणजे हा विचित्र सूर्य म्हणले अद्वयातिनी विकास बंधू अवीत विश्वाभास. माझ्या एक सहज ध्यानात आलं, प्रत्येक हे जरा थोडं विषयांतर, 1 मिनिट थोडं विषयांतर, हे चाललं होतं ना मोठे बोंगा आता. तर एका ब्रिटिश तत्वज्ञाने संस्कृतीचं वर्णन केलंय, आपल्या संस्कृतीचं, जगातल्या निनाळ संस्कृतीचं निनाळ, भारतीय मध्ययुगीन संस्कृतीचं मर्म संन्यास. बरं का? पुढे त्याच्यानंतर 16-17 नंतर आल्यानंतर भक्ती आणि आता कर्म. बरं का? असं त्या वैशिष्ट्य त्यांचं होत जातं. तसं म्हणला या शास्त्रीय संस्कृतीचं मर्म कशात आहे, इंग्लिश सांगतो आधी, इट्स अ नॉइझी सिव्हिलायझेशन. अत्यंत आवाज करणारी संस्कृती आहे. आता ते नवरात्रात तुम्ही ऐकलं बेजार व्हायचा आणि ते काय नाचायचे ना लोक, काय बाबा सहवर्गामध्ये चालले. तर मावळीत विश्वाभास नवल उदयाला चंडांश. इथे म्हणाले हा प्रसाद रूपी अर्थ आला तर हा विश्व मावळत नाही, तुम्हाला शीतल करतो. शीतल करतो म्हणजे काय, शीतल शब्दामध्ये फार मर्म आहे बघा. बरं का? थंड म्हणले असते नाही तर शीतल याचा अर्थ असा, आधी अग्नी होता आणि तो अग्नी शांत झाल्यानंतर शीतल म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे शब्द प्रभूच ते म्हणजे प्रपंचाची जी भगव होती, साधनाची जी भगव होती, ती भगवत शांत झाली तर गुरु भेटला. मग आता मला करायला मिळायचं काही राहिले नाही, तू भेटलास ना, संपलं, माझं साधन चालली गाडी. म्हणून मी असं म्हणतो, बरं का, मी म्हणजे अहंकाराने नव्हे, आपण साधकाने प्रत्येक नावाबरोबर माझं शांतपणा वाढतोय असं वाटत नाही. आणि शांतपणाला आड येणार असेल तर राग आड येतो. समर्थाने म्हणले भल्याचे काम हे नव्हे, रागावणे हे भल्याचं काम नाही असं समज नाही. भल्याचे काम नव्हे म्हणजे तो भला नाही, खरा भक्त नव्हे. तस म्हणजे कसं, माझे विकार शांत व्हायला पाहिजे. माझे विकार माझ्या ताब्यात येणं वगैरे जाऊच द्या, पण शांत व्हायला पाहिजे. गीतेमध्ये तयार झालेल्या माणसाचं वर्णन करताना त्यांनी हा श्लोक घातलेला आहे. बरं का? की म्हणले काम क्रोध भयं वेगम, जो आवडतो ससुखी सयुक्त ससुखी नरा. म्हणजे काम आणि क्रोध यांचा जो आवेग आहे, हा आवेग आलेला जो शांत करतो, आवरून धरतो, तो खरा युक्ताने आहे. शक्नोती हैव, शक्नोती इहैव, इथेच या जीवनामध्ये शक्नोती हैव, या सोडून प्राक शरीर विमोक्षणात, शरीर विमोक्ष म्हणजे मृत्यू, शरीर सोडणं, त्याच्या आधीच जो हे करू शकतो, काम क्रोध भरम वेगम संयुक्त ससुखी नरा. उगीच काय बाता मारण्यात अर्थ आहे. आपण हे सगळं करतो की नाही, अंधळपणाने चाललंय नाही का. अरे आपलीच परीक्षा आहे तिथे. आवेग म्हणजे बघा, याला उत्तम उदाहरण, म्हातारपणे लघवी लागल्यानंतर जसं होतं तसं अनुभवानेच सांगतोय मी आपलं. हो नाही, फार धोत्रात व्हायची पाळी. हो तसंच अगदी समजा जुलाब घेतलं शौचाला लावली आणि शौचाला गेलं कोणी
रामकृष्णांनी याचा उत्तम उपयोग करून घेतला. म्हणले देवाची तळमळ कशी लागावी, तर लक्ष लागलं पाहिजे देवाकडे. तर म्हणले तुम्हाला अगदी घाईची शौचाला लागली आणि कोणीतरी संडासात गेला, तो बाहेर केव्हा आहे तर कसं लक्ष लागतं, तसं म्हणायला राहायला पाहिजे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आणि मुंबईत चाळीत राहणाऱ्याला बरोबर अनुभव आहे नाही का. हा, तर आवेग म्हणजे तो जो आवेग येतो तो ज्याने आवडला. रागाचा महाराजांचं वाक्य काय छान. महाराज म्हणाले अरे बोलून टाकणे यात काय आहे, म्हणाले यात काहीच नाहीये. तो रागाच्या अधीन जातो. विषय असा निघाला एखाद्या वर्षी बोलून काहीतरी बोलतो ना, तो बोलत नाही त्याचा राग बोलतो, कारण तो भानावरच नसतो म्हणाले. बरं का. तर ते म्हणाले की माणसाने विकार आवडण्यामध्ये सामर्थ्य आहे, याच्या अधीन झालं नाही. हा, सांगण्याचा हेतू काय आपल्याला की शांतता म्हणजे ती आहे. आज मी तडफडतोय, गरम आहे, उष्णता आहे, म्हणून मी शांत व्हायला पाहिजे. हे झालं म्हणजे खरं गुरुचं दर्शन आहे. गुरुचं मी झालो किंवा गुरुचा प्रसाद माझ्यावरती झाला, त्याने माझा हा प्रसाद द्या म्हणाला. नाही का रोज प्रसाद खातोच आहोत आपण, पण हा प्रसाद करा की माझं मन समाधानी आणि शांत होते. मी सांगितलं ना, जसं राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, म्हणजे तसं मी नाम घेताना आपण साधक आहोत ना, प्रत्येक नामाबरोबर माझा विकार शांत झाला पाहिजे, माझं समाधान वाढत गेलं पाहिजे. आता उद्या सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम.